मंडळी, आपल्या घरी जे आता घटावर जे धान्य उगवलेलं आहे ना, त्याचं तुम्ही काय करता? तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना पारंपरिक पद्धतीमध्ये ना ह्या उगवलेल्या धान्याचं काय केलं जातं ना ते सांगणार आहे. तुम्हाला माझं हे घटावरचं उगवून आलेलं धान्य दाखवते. तुम्ही बघू शकता, हा आमचा घरचा घट आहे आणि याच्यावर मस्त असं हे धान्य उगवून आलेलं आहे की आमच्याकडे गावाला परंपरेनुसार या धान्याचं काय केलं जातं, दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण जे बरंच सर्व भागामध्ये पद्धत आहे की आपण जे शस्त्रांची पूजा वगैरे करतो, तर पहिल्यांदा ना हे धान्य थोडंसं तोडून त्या शस्त्रांवर व्हायचं आहे, आपल्या देवतांवर सुद्धा व्हायचं आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपल्या घरातील पुरुष मंडळी सोनं लुटायला माळ रानात जातात, आता आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे, सोनं लुटायला माळ रानात पुरुष मंडळी संध्याकाळी निघतात, तर तेव्हा ती मंडळी ना टोपी घातलेली असते त्यांनी, आणि त्या टोपीमध्ये ना ह्या धान्याचा तुरा लावला जातो. तो तुरा लावून ती मंडळी सोनं लुटायला जातात. नंतर तिथून ते सोनं म्हणजे आपल्या आपट्याची पानं लुटून ते घरी घेऊन येतात. घरी आणल्याच्या नंतर घरातील महिला वर्ग गरम पाणी करतात, त्यांचे पाय धुतात, नंतर त्यांना घरात घेतात आणि त्यांना ओवाळलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील पुरुष मंडळींना ओवाळण्याची पद्धत आहे, तशी आमच्याकडे सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये लहान मुलं पण असतात, पुरुष मंडळी असतात, त्यांना ओवाळायचं असतं आणि त्यांना आलं आलं शिलांगण दर्याच्या काठी आणि टाका आमच्या ताटी माणिक मोती असं हे म्हटलं जातं. तर परंपरेनुसार हीच पद्धत आहे, याचा असाच वापर करायचा असतो. आणि याला आमच्या गावाला ना सरोवर म्हणतात किंवा आपल्या घरी आलेलं हे सोनं म्हणतात आणि ह्याची पूजा सुद्धा केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू.